मुसळधार पावसाने बराच वेळ धिंगाणा घातला. रानात बैल चारायला घेऊन आलेला दादू या पावसाने वैतागून गेला. तो आडोसा घेत एका झाडाखाली येऊन उभा राहिला. त्याचे बैल सुद्धा त्याच्या शेजारी येऊन उभे राहिले आणि पाऊस उघडण्याची वाट बघत बसले. पाऊस जसा धोधो आला तसा तो पटकन उघडला सुद्धा. पाऊस उघडताच बैल बाजूला निघून गेले. हिरवे कोवळे गवत खात ते चरण्यात गुंग झाले. दादू मात्र चरणाऱ्या बैलांकडे बघत विचारात गाडला होता. दादूकडे 2 खिलारी बैल होते, सर्जा आणि पतिंग्या नावाचे. दोन्ही बैल कष्टाळू होते, कामाला वाघ होते. सर्जा बैल तर दादूचा विशेष आवडीचा. अगदी लहान वासरू असताना दादूला रस्त्यावर बेवारस अवस्थेत सर्जा सापडला होता. त्याला घरी आणून दादूने पोटच्या पोरासारखे वाढवले होते. त्याचे सर्जा नाव ठेवले होते. मोठा झालेला सर्जा दादूचे उपकार कधीच विसरला नाही. तो दादूसाठी काहीही करायला तयार असायचा. दादू सर्जाकडे बघत भूतकाळात हरवून गेला होता आणि एवढ्यात काय झाले कुणास ठाऊक. कार कार कडाड आवाज करत झाडाची भली थोरली फांदी कारकन मोडली आणि खाली उभ्या असणाऱ्या दादूच्या अंगावर कोसळली. काहीही हालचाल करणे अगोदर दादू फांदीखाली सापडला. त्याचे दोन्ही पाय फांदीखाली अडकले. दादू वेदनेने मोठमोठ्याने ओरडू लागला. फांदी दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागला, पण एवढी मोठी फांदी त्याला दूर लोटता येईना. फांदी खाली अडकलेल्या शरीरातून वेदनांचा डोंब उसळल्याने दादू अक्षरशः रडत होता. आपल्या मालकाचा दुःखाने भरलेला आवाज ऐकून सर्जा टावकारला. त्याने वळून मालकाकडे पाहिले आणि त्याला संकटाची कल्पना आली. सर्जा चरायचे सोडून मालकाकडे धावत सुटला. फांदी खाली अडकलेल्या मालकाची सुटका करण्याचा प्रयत्न करू लागला, पण सर्जाला सुद्धा ती फांदी दूर करता येईना. वेदना सहन न होऊन ओरडणारा दादू कसाबसा सर्जाला म्हणाला, सर्जा, अरे तुला नाही रे फांदी बाजूला करता यायची. अरे त्या फांदीमुळे माझ्या निम्म्या शरीरात जीवच नाही राहिला रे. सर्जा बाळा, एक काम कर, माझा जीव जायच्या आत तुम्हाला यातून सोडव. अरे माझ्या डोळ्यापुढे आता अंधार दाटायला लागलाय. लवकर हालचाल केली नाही तर मी काही जगणार नाही बाबा. सर्जा, अरे तू पटकन गावात जा, आपल्या घरी जा. तुला भेटेल त्याला घेऊन इकडे ये रे आणि माझा जीव वाचव सर्जा. अरे या रानात माझा जीव वाचवायला आता तुझ्याशिवाय कोण आहे रे. तेव्हा घाई कर, तुला जेवढ्या वेगानं पळता येईल तेवढ्या वेगानं पळत जा आणि मदतीला माणसांना सोबत घेऊन ये रे माझ्या राजा. कळलं का माझ्या बाळा? जा, लवकर जा. अरे पळ, आता माझा जीव फक्त तुझ्याच हातात आहे रे. बेशुद्ध पडण्याच्या मार्गावर असणाऱ्या दादूने सर्जाला कसे बसे म्हटले आणि त्याच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. दादू बेशुद्ध झाला. सर्जाला मात्र दादूचे बोलणे समजले. तो क्षणाचाही वेळ न दवडता पळत सुटला. माणसांना मदतीला बोलावण्यासाठी तो ऊर फुटेस्तोवर धावू लागला. रस्त्यातील काट्याकुट्यांची दगडगोट्यांची पर्वा न करता तो पळत होता आणि पळता पळता अचानक सर्जाचा पाय घसरला आणि तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका खड्ड्यात दानकन जाऊन आदळला. मालकाच्या सुटकेसाठी तो स्वतःला झालेल्या जखमा वेदना विसरून कसाबसा उठला आणि लंगडत लंगडत गावाच्या दिशेने पुन्हा पळत सुटला. सर्जाचा पाय मोडला होता, शरीरावर जखमा झाल्या होत्या, तरी तो धावत होता. तोंडातून फेस येत असताना सुद्धा तो आपल्या मालकासाठी धावत होता. सर्जा मोडका पाय घेऊन गावात पोहोचला. त्याची ती अवस्था बघून लोक चक्रावले. सर्जा आपल्या घराच्या अंगणात येऊन उभा राहताच दादूचा मुलगा बाहेर आला. त्याने सर्जाची अवस्था पाहिली. काहीतरी विपरीत घडले हे त्याच्या लक्षात आले. धपापत्या उराने उभ्या असलेल्या सर्जाजवळ येऊन त्याने विचारले, काय झाले रे सर्जा? अरे तुझी ही अवस्था अशी कशी काय झाली? सर्जाने एकदा दादूच्या मुलाकडे पाहिले आणि तो लंगडत लंगडत रानाच्या दिशेने पळत सुटला. दादूचा मुलगा काय समजायचे ते समजला आणि तोही सर्जा मागे पळत निघाला. त्यांना धावत जाताना बघून बाकीचे गावकरी सुद्धा त्यांच्या मागे धावत सुटले. सर्जाच्या मागून धावत येणारे गावकरी रानात येऊन बघतात तर काय, दादू झाडाच्या फांदीखाली अडकलेला. त्याच्या अंगावरती मोडलेली फांदी पडलेली. दादूची हालचाल बंद झालेली. धावत येणाऱ्या लोकांनी आणि दादूच्या मुलांनी दादूच्या अंगावरची ती फांदी कशी बशी बाजूला केली. कोणी दादूच्या अंगाला हात लावून पाहिले. दादूच्या अंगात अजून दुगदुगी होती. मग लगेच दादूला दवाखान्यात नेण्यासाठी माणसे पुढे सरसावली.
क्षणाचाही विलंब न लावता दादूला लगेच दवाखान्यात हलवले गेले. त्याच वेळी सर्जा मात्र एका बाजूला जमिनीवर बसून कसा बसा श्वास घेत होता. दादूचा मुलगा सर्जाजवळ आला आणि रडतच म्हणाला, सर्जा, अरे तुझ्यामुळे आज माझे बाबा वाचले रे. अरे तू किती जखमी झालाय बाळा. सर्जा, पण तू काळजी करू नको, मी तुला वाचवीन, मी नेईन तुला दवाखान्यात. दादूचा मुलगा सर्जाला कुरवाळत बोलत होता, पण सर्जाने तर केव्हाच मान खाली टाकली होती. आपल्या मालकाला वाचवताना जीवाची पर्वा न करणारा सर्जा गंभीर जखमी झाला होता. मात्र आपल्या मालकाला धोका नाही हे लक्षात येताच सर्जाने सुखाने आपले डोळे मिटले होते, पुन्हा कधीही न उघडण्यासाठी.